गावाकडे घर झाल्यानंतर गावाकडचं भरपूर सामान आणलं आहे ते ह्या खोलीत ठेवलेलं आहे. शेतामध्ये एक खोली आहे आणि त्यामध्ये सगळं जे जास्तीचं सामान आहे ते इथंच ठेवले बघा. आणि नारळाची झाडं भरपूर असल्यामुळे घरचं नारळ आहेत आणि हे सुकलेले नारळ आहेत बघा. लागतील तसं गावाकडे घेऊन जातो. हा जुना कंदील आहे बघा. पहिले कंदील वापरायचेत, आता काय रॉकेल भेटत नाही त्यामुळे कंदील काय वापरतच नाही आणि आता गरज पण तशी वाटत नाही. वर्षभर पुरतील इतके कांदे घरचे असतात, आता संपलेत. शेतामध्ये दुसरे लावलेत आणि हे एवढे शिल्लक राहिलेत बघा. आणि मी येताना यातलाच कांदा लसूण जो आहे तो गावाकडूनच घेऊन येत असते. आता हे कशाचं झाड होतं हे मला माहीत नाही, रस्त्याच्या कडेला दिसलं, पण छान अशी याची जी फळं छोटी छोटी आहेत ती छान दिसत होती. आता ते काय होतं माहीत नव्हतं, त्यामुळे खाल्लं पण नाही, फक्त व्हिडिओमध्ये ते शूट केलं. आता ते काय होतं हे मला माहीत नाही. आणि सुट्टी होती त्यामुळे थोडंसं शेतात आलं की बरं वाटतं, त्यामुळे थोड्या पावट्या शेंगा घेऊन जायचं होतं म्हणून आलेली. आणि हा जो गहू आहे तो आमचाच आहे, कष्ट आमचं नाही, परंतु दीर जे आहे ते शेती करतात आणि त्यांचं हे कष्ट आहे, त्यांच्या कष्टाचं हे फळ म्हटलं तरी चालेल. छान अशी शेती हिरवीगार आहे बघा. चॅनेलवर ते खूप सारे व्हिडिओ असतात की चपातीसाठी हा गहू वापरायचा, तो गहू वापरायचा, परंतु बाहेरचा गहू कधी वापरलाच नाही. शेतामध्ये जो गहू पिकतो तोच वापरली आणि त्याची चपाती अगदी मऊसूत अशा होतात बघा. आणि आता जुना गहू जो आहे तोच आत्ता वापरतो आहे आणि हा थोड्या दिवसांनी याचं पण पीक घेतलं जाईल. म्हणजे हे पण ज्यावेळी घरी येतील त्यावेळी, मी ज्यावेळी गावाकडं जाते त्यावेळी गहू घेऊन येतेच. म्हणजे घरचं धान्य भाजीपाला हा गावाकडचा असतो. आणि खूप छान असा गहू आलेला आणि लहानपणीची आठवण पण तेवढीच. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या म्हटलं तरी चालेल, कारण आईवडील शेतकरी असल्यामुळे शेतीचा तेवढी माहिती पण होते आणि थोडंसं शेतामध्ये कष्ट पण केलेलं. आता करत नाही ते सोडा, परंतु लहानपणी जे कष्ट केलेलं ते थोडंसं इथं आल्यानंतर आठवलं. हा जो होता नुसता फेरफटकाच होता बघा, पण छान वाटत होतं. आणि आल्यानंतर मी येते कारण मला इथं आलं की कसं प्रसन्न पण वाटतं. हा भोपळ्याचा वेल आहे, त्याचा एक भोपळा गावाकडे घेऊन गेलेली आहे आणि म्हणजे घरी घेऊन गेलेली आहे. त्याचा घाऱ्या बनवलेला तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणखी 1-2 तर असतील बघा. आणि हा जो अडचणीत एक आहे तो पण पिकला आहे बघा. आपण घरी घेऊन जायचं आणि नंतर सुट्टीला गेल्यानंतर याच्या घाऱ्या बनवायच्या. घाऱ्या मुलांना आवडतात आणि सगळे एकत्र आले की एवढा मोठा भोपळा आहे त्याच्या घाऱ्या नक्कीच बनवणार बघा. हा जो व्हिडिओ आहे तो मुलगी करत होती आणि तिला त्या भोपळ्याचं एवढं कुतूहल होतं, कारण शहरात राहणाऱ्या मुलांना बऱ्याच गोष्टीचे शेतातले माहीत नसतात, त्यामुळे ती भोपळ्याभोवतून किती वेळ तर फिरत होती. आणि हा छोटा बघा भोपळा, असे लहान लहान पण खूप सारे असे लागलेले आहेत. आता भोपळ्याच्या पानांची भाजी कोण बनवतं मला सांगा, मला खूप आवडते आणि मी तो व्हिडिओ पण बहुतेक अपलोड केला असेल. आणि भाजी खूप छान अशी लागते. परंतु आता कसं त्याची पानं पण खूप मोठी झाली आहेत. कोवळी पानं ज्यावेळी असतात त्यावेळी त्याची भाजी मी बनवते. आज काही मी पानं घेतली नाहीत तोडून. आणि नारळाची झाडं एका शेताभोवतीच हा फेरफटका मारलेला आहे. इथं थोडंसं हे जे आहे ते जाऊबाईंचं, म्हणजे हे चिक्कूची झाडं काही आमची नाहीत, हे जाऊबाईंचे आहेत बघा. म्हणजे चुलत सासरे जे आहेत त्यांच्या शेतातले हे आहेत, कारण माझे दीर आणि आम्ही एकत्रच राहतो. की त्यांचे आहेत बघा. या झाडाला खूप सारे असे चिक्कू लागलेले आहेत आणि आमचं जे झाड आहे ते थोडंसं 2 शेतीचे हे झाल्यानंतर पलीकडे आहे आणि इतक्या आतमध्ये ऊस असल्याने आम्ही गेलो नव्हतो. परंतु आमच्या पण झाडाला छान असे चिक्कू लागलेले आहेत. आणि या पण झाडाला बघा खूप असे चिक्कू लागलेले आहेत रस्त्याकडेला. आणि थोडंसं रहदारी आहे, कारण रस्ता जो आहे त्या रस्त्याला जास्त वाहनं आहेत आणि आमची जी शेती आहे ती रस्त्याला कडेलाच आहे. आंब्याला पण मोहर आला आहे बघा. हे बघा थोडंसं छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत. मस्त मस्त आले ते कैऱ्या. आता ते काय हाताला तर काही येणार नाही, ते वरती आहेत. चल
आता विहिरीच्या कडेला आले आणि हे बघा माझ्या मुलगीची नजर बघा. हे छोटं छोटं काही ना काही पायाखाली आलं की ती शोधत बसणार. तिला कसं होतंय शहरात राहत असलं ना की गावाकडच्या बऱ्याच गोष्टीचं त्यांना कुतूहल असतंय आणि तेवढी त्यांना आवडही आहे बरं का. कारण प्रत्येक जी सुट्टी आहे ती आमची गावाकडेच आम्ही येत असतो. सगळे जॉईंट फॅमिली एकत्र आम्ही राहतोय आणि जाऊबाईंची मुलं आणि माझी मुलं भरपूर असं एन्जॉय करतात बघा. घरी जायचं होतं, वेळ होत होता कारण खूप वेळ झाला आमचा टाईमपास चाललेला आणि वरती बघा खूप छान अशा मोठ्या कैऱ्या आलेल्या आहेत. पण आज असं काही एवढं हे नव्हतं की कैरी तोडून घ्यावी कारण इतक्या उंच ती होती आणि जी हाताला येत होती ती काही मला जाऊबाईंच्या मुलीनं तोडून दिली नाही. कारण तिला असं वाटत होतं ती खूप अजून लहान आहे, थोडीशी मोठी झाली की तोडावी. आमची अशी फुल टू धमाल चाललेली आणि जाऊबाईंची मुलगी आहे ती शिक्षणासाठी माझ्याकडे असते, त्यामुळे ती पण खूप दिवसातून आलेली. ती पण चांगला सुट्टीचा पुरेपूर असा आनंद घेत होती. तिला पण केळीला केळी पण बघा किती लागेल, परंतु अजून पिकलेली नाहीत आणि आत्ता जर तोडली तर ती पिकणारही नाहीत कारण चांगली छान असा पाड लागला तरच ते पिकतात. शेतातली ही केळी आता आम्ही ज्यावेळी येणार त्यावेळी पिकले असतील तर आम्हाला नक्कीच भेटतील. आणि हा कढीपत्ता गावामध्ये पण कढीपत्ता आहे, परंतु हा शेतात पण कढीपत्ता लावलेला आहे बघा. जिथं जागा शिल्लक असेल तिथं थोडं थोडं काही काही लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकाच शेतातला हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. मैत्रिणींनो, आली पावट्याच्या शेंगा घेतल्या तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची आमटी कशी बनवली तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हे बघ इथं फुलं आहेत. शेंगा तोडतानाचा जो आहे तो थोडाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. मैत्रिणींनो, हा गावाकडच्या अगदी छान अशा चवीला लागणाऱ्या शेंगा असतात बघा. आणि रस्त्याच्या कडेला बघा थोडीशी जागा जिथं शिल्लक आहे तिथं हा पावटा केलेला आहे आणि घरचा पावटा प्रत्येकालाच आवडतो, म्हणजे आमच्या घरामध्ये प्रत्येकालाच आवडतो. आणि थोडेसे शेंगा मी तोडून दाखवलेले आहेत, जास्तीच्या नंतर तोडल्या आणि गावाकडे घराकडे ज्यावेळी घेऊन गेली त्यावेळी तुम्हाला तर दाखवलेला पण आहे, तो शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि हा जो ऊस आहे तो आमचा आहे. छान असा ऊस पण आलेला आहे. आणखी थोडासा मोठा झाला की तुम्हाला मी नंतर ज्यावेळी जाईन गावाकडे त्यावेळी तो व्हिडिओ शेअर करेन. शेतातून गावाकडे घेऊन जाईल म्हणजे घराकडे घेऊन जायचं आणि त्या ताज्या ताज्या पावट्याची आमटी बनवायची. चवीला छान लागते. बाहेरून तुम्ही विकत ज्यावेळी आणता त्यावेळी 2 दिवसांनी तुमच्यापर्यंत तो पोहोचतो आणि त्याची चव बदलते. परंतु नेहमी विकतच खात असतो पण तेवढंच 2-3 दिवस आलं की असं हे गावाकडचं. आता हे शेंगा थोड्याशा संपलेत बघा. ज्यावेळी सुरुवातीला ज्यावेळी हा बहरतो पांढरी शुभ्र फुलं असतात, हिरव्यागार शेंगा असतात. ही बहुतेक लाल माठाची भाजी, त्याचं बी पडलं असेल आणि ती उगवलेली आहे बघा. का टाकले हे मला माहीत नाही, पण इतकी दाट अशी टाकत नाहीत, बहुतेक पडलेलं असेल. छान अशी उगवून आलेली आहे. हे बघा लाल माठच आहे हा. याची पण भाजी खूप छान अशी चवीला लागते. आता बघू थोडीशी मोठी झाल्यानंतर. छान आमच्या गमती जमती चाललेल्या. शेतातला पावटा हे कशाचं झाड आहे ते मला काही समजलंच नाही, कारण मी पहिल्यांदा पाहिलं कशाचं होतं काय माहिती, छोटं जे होतं ते. आणि असा शेडभोवती परत विहिरी करून नंतर पावट्याकडं असा आमचा हा फेरफटका चाललेला. सुट्टीचा दिवस जो होता तो फुल एन्जॉय केला आणि छान वाटत होता. असं निसर्गरम्य वातावरणात प्रसन्न वाटत होतं.